मध्ये ज्या भगिनींना पैसे मिळाले त्यांचं आम्ही सर्वप्रथम अभिनंदन करतो. मात्र ज्यांना या योजनेत दुर्दैवाने एकही रुपया मिळाला नाही त्यांनी कृपया निराश होऊ नका, कारण आचारसंहिता लागू झाल्यामुळे सरकारला आता पेमेंट करणं थांबवावं लागलं आहे. मात्र याचा अर्थ असा होत नाही की आता यापुढे या योजनेत पैसेच मिळणार नाहीत. मंडळी, सध्या आचारसंहिता लागू झाल्यामुळे नवीन अर्ज भरणे, अर्जामध्ये दुरुस्ती करणे आणि पैसे वाटपाची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. मात्र निवडणुकांचे निकाल लागले की कदाचित या तिन्ही प्रक्रिया पुन्हा चालू होतील. त्यामुळे जर तुमच्याकडून काही गोष्टी राहून गेल्या असतील तर त्या आत्ताच पूर्ण करा, म्हणजे पुन्हा संधी मिळाली की ती संधी तुमच्या हातातून जायला नको. आज आपण या एकाच व्हिडिओमध्ये त्या सगळ्या आवश्यक गोष्टी बघणार आहोत ज्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळवण्यासाठी आवश्यक आहेत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. नंबर 1, आधार सीडिंग करणे. मंडळी, फक्त आधार सीडिंग म्हणजेच डीबीटी नसल्यामुळे हजारो भगिनींना या योजनेत एक रुपया सुद्धा मिळाला नाही. अनेकांचा असा दावा होता की त्यांनी आधार सीडिंग केला आहे, मात्र आयत्या वेळी त्यांच्या लक्षात आलं की तो त्यांचा गैरसमज होता. त्यांचं बँक खात्याशी आधार सीडिंग झालेलं नव्हतं. तर आता ही चूक तुम्ही सुधारा. आधार सीडिंग म्हणजे डीबीटी नक्की करून घ्या. आधार सीडिंग आहे का नाही आणि ते कसं करायचं याच्या संबंधी एक व्हिडिओ आम्ही आधीच तयार केला आहे, त्याची लिंक कमेंट्समध्ये दिली आहे. हा व्हिडिओ बघून झाला की तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा. नंबर 2, आधार अपडेट करणे. मंडळी, केंद्र सरकारकडून आधार अपडेट करण्याचे निर्देश 1 ते 1.5 वर्षापासून देण्यात येत आहेत. खास करून ज्यांचं आधार कार्ड काढून 10 वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांना आधार अपडेट करणं अनिवार्य आहे. तरीही अनेकांनी आधार अपडेट करून घेतलं नाही. मंडळी, पैसे न मिळण्याचं हे सुद्धा एक कारण आहे असं सांगितलं जातं, कारण सरकारने आता ज्यांचं आधार कार्ड काढून 10 वर्ष पूर्ण झाली आहेत पण त्यांनी आधार अपडेट केलेलं नाही अशा सर्वांना सरकारी योजनांचा लाभ देणं हळूहळू बंद केलं आहे. आणि त्याचं कारणही तसंच आहे, कारण अनेक जण मृत व्यक्तींचं आधार कार्ड वापरून त्यावर सरकारी अनुदानाचा लाभ घेत आहेत. अगदी त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्ती सुद्धा हे काम करत आहेत आणि हे सरकारच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी आधार अपडेट करायला सांगितलं आहे. मंडळी, अनेकांच्या आधार कार्डावरची माहिती आणि बँक खात्यातील माहितीमध्ये सुद्धा फरक आढळल्यामुळे त्यांना या योजनेअंतर्गत पैसे मिळाले नाहीत अशी ही बातमी आमच्याकडे आली आहे. उदाहरणार्थ, त्यांची आधारवरील जन्मतारीख चुकली होती, कधी नाव चुकलं होतं. अशा चुका असल्यामुळे सुद्धा त्यांना या योजनेत पैसे मिळाले नाहीत. तुमचं आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला तुमचं ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा घेऊन आधार केंद्रावर जाणं आवश्यक आहे. ओळखपत्र म्हणून तुम्ही पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र यासारखे सरकारी कागदपत्र घेऊन जाऊ शकता. पत्त्याचा पुरावा म्हणून तुम्ही बँक स्टेटमेंट, बँकेचं पासबुक, वीज बिल, पाणीपट्टीचं बिल किंवा मालमत्ता कराची पावती यासारखे कागदपत्र देऊ शकता. मात्र या सर्व कागदपत्रांवर तुम्ही सध्या जिथं राहता त्या ठिकाणचा पत्ता असणं आवश्यक आहे. बँक स्टेटमेंट किंवा पासबुक दिल्यास ते आधी अपडेट करून घ्या, म्हणजे मागील किमान 1 वर्षांचे व्यवहार त्यावर दिसले पाहिजेत. मात्र तुमचं खातं सुरू करून 1 वर्षापेक्षा कमी कालावधी झाला असेल तर पासबुकावर आहेत तेवढ्या एंट्रीचं रेकॉर्ड अपडेट करून घेऊन जा. तसंच पासबुक दिल्यास त्यावर तुमचा फोटो आणि तुम्ही सध्या जिथं राहता त्या ठिकाणचा पत्ता असणं आवश्यक आहे. बँक स्टेटमेंटवर सुद्धा तुमचा चालू पत्ता असणं आवश्यक आहे. तेव्हा तुम्ही सुद्धा आवश्यक असल्यास तुमचं आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा आधार कार्ड नक्की अपडेट करून घ्या. नंबर 3, स्वतःच्या नावे खातं उघडणे. मंडळी, योजनेच्या अटीमधील ही एक महत्त्वाची अट होती की जी लाभार्थी बहीण लाडकी बहीण योजनेत अर्ज करेल तिच्या एकटीच्या नावानं बँक किंवा पोस्टात खातं असलं पाहिजे. मात्र अनेकांनी अटी नीट वाचल्या नाहीत किंवा समजूनही घेतल्या नाहीत आणि आपल्या पतीच्या बरोबर असलेलं संयुक्त खातं या योजनेतील पैसे घेण्यासाठी वापरलं. परिणामी त्यांच्या खात्यावर पैसे आले नाहीत. काही भगिनींच्या संयुक्त खात्यावर पैसे आले पण त्या संयुक्त खात्यावर त्या भगिनींचं नाव प्रथम खातेदार म्हणून दिलेलं होतं, म्हणून संयुक्त खातं असून सुद्धा त्यावर पैसे मिळाले. मात्र आता तुम्हाला संधी आहे. कृपया माझी लाडकी बहीण योजनेतील अर्ज केलेल्या भगिनींनी त्यांच्या स्वतःच्या नावे एकतरी खातं सुरू करा आणि ते शक्यतो पोस्टात सुरू करा, कारण पोस्टाचे चार्जेस सुद्धा खूप कमी आहेत आणि सेवा सुद्धा चांगली आहे. नंबर 4, बंद खातं चालू करणे. मंडळी, काही भगिनींना त्यांच्या नावे खातं असूनही पैसे मिळाले नाही, कारण त्यांचं खातं बंद पडलेलं होतं. कारण पूर्वी कधीतरी त्यांच्या नावे जनधन किंवा अशाच इतर योजनांच्या अंतर्गत खातं सुरू असेल, मात्र त्याचा नियमित वापर न केल्यामुळे ते बंद पडलं आणि त्यावर पैसे आले नाहीत. तेव्हा बहिणींनो, जर तुमचं असं कुठलं खातं असेल जे बंद पडलं असेल आणि ते चालू करायला फार खर्च होणार नसेल आणि बँक ही चांगली असेल तर कृपया ते खातं चालू करून घ्या आणि त्यावर किमान महिन्यातून 1 व्यवहार तरी करत जा, म्हणजे ते चालू राहील.
नंबर 5, आधारशी जोडलेला आणि बँक खात्यासाठी एकच मोबाईल क्रमांक ठेवा. मंडळी, अनेकांचा आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक आणि बँकेमध्ये दिलेला मोबाईल क्रमांक वेगवेगळे असतात. या कारणामुळे पैसे न मिळणाऱ्या लाभार्थींची संख्या सुद्धा बरीच होती. तर कृपया तुमच्या बाबतीत असं काही झालं आहे का हे एकदा नक्की तपासून बघा. याचं कारण असं की आधार कार्ड काढताना आपण वेगळा मोबाईल क्रमांक दिलेला असू शकतो आणि बँक खातं सुरू करताना वेगळा मोबाईल नंबर दिलेला असू शकतो. कारण हल्ली अनेक जणांकडे एकापेक्षा जास्त मोबाईल क्रमांक असतात. त्यामुळे कृपया तुमच्या बाबतीत असं काही झालंय का हे नक्की बघा आणि योग्य तो बदल वेळीच करून घ्या. तसंच आधारशी जोडलेला मोबाईल नंबर किंवा बँकेत दिलेला मोबाईल नंबर चालू आहे का याची सुद्धा एकदा खात्री करून घ्या. कारण काही लोकांच्या बाबतीत असंही झालंय की त्यांनी आधारला जोडलेला मोबाईल किंवा बँकेत दिलेला मोबाईल नंबर बंद पडलेला होता. तेव्हा आधार आणि बँकेत दिलेला मोबाईल क्रमांक एकच ठेवा आणि तो मोबाईल क्रमांक चालू असला पाहिजे आणि त्यावर मेसेज येण्याची सुविधा सुद्धा असली पाहिजे. नंबर 6, योजनेचे नियम नीट समजून घेणे. मंडळी, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना अनेक भगिनींचे अर्ज परस्पर भरले गेले. त्यामुळे भगिनींना योजनेच्या नियमांची धड नीट माहिती सुद्धा नव्हती. त्यामुळे या आधी सांगितलेल्या एक किंवा अनेक कारणांमुळे त्यांना पैसे मिळू शकले नाहीत. तेव्हा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या सर्व भगिनींना आमची विनंती आहे की योजनेचे नियम नीट समजून घ्या. त्यासाठी योजनेच्या सरकारी वेबसाईटवर जा, म्हणजे तुम्हाला अचूक नियम समजतील. कॉमेंट्समध्ये आम्ही लाडकी बहीण योजनेच्या सरकारी वेबसाईटची लिंक दिली आहे. ती वापरून संबंधित पेज ओपन करून योजनेचे नियम नीट बघा आणि समजून घ्या. तेव्हा या 6 गोष्टींची पूर्वतयारी लवकरात लवकर करून ठेवा, म्हणजे निवडणुका झाल्या आणि पुन्हा योजनेत नवीन अर्ज भरणे, अर्जामध्ये दुरुस्ती करणे आणि पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू झाली तर त्यावेळी तुमची धावपळ व्हायला नको. तर मंडळी, आज इथंच थांबूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.